नमस्कार रसिको. माधवजींकडनं आपण त्यांची जी तबल्याची विद्यार्थी दशा होती त्याबद्दल आपण जाणून घेतलेलं आहे. पण मागच्या भागात बोलता बोलता त्यांनी उल्लेख केला होता आणि तिथे आपण थांबलो होतो, ते म्हणजे गडकरी रंगायतांचं उद्घाटन आणि त्याच दिवशी झालेला पहिला राजसन्यासचा प्रयोग, आणि त्यासाठी पूर्ण जबाबदारी ही माधवजींची होती. तर या आपल्या आजच्या भागामध्ये आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत. भेटूयाच. माधवजी नमस्कार. नमस्कार. मागच्या वेळेला अतिशय इंटरेस्टिंग अशा टप्प्यावरती आपण आलो होतो की ज्याच्याबद्दल मला जाणून घ्यायला निश्चित आवडतंय की गडकरी रंगायतांचं उद्घाटन ठरलं आणि त्यावेळेला राजसन्यासचा पहिला प्रयोग तिथे होणार होता. आणि आनंद या गोष्टीचा आहे की व्यावसायिक पदार्पण तुमचं गडकरी रंगायतांमध्ये झालं राजसन्यास नाटकाच्या या प्रयोगापासून. बरोबर. पूर्ण जबाबदारी तुमची असलेला असा हा प्रयोग. तर ह्याच्या आठवणी जाणून घ्यायला आवडतील. पण मला अगदी सुरुवातीला विचारायचं आहे, गडकरी रंगायतांमध्ये ते उद्घाटन वगैरे सगळा समारंभ झाला असेल आणि आता पडदा उघडणार आणि नाटकाला सुरुवात होणार, तर यावेळची तुमची मानसिक स्थिती काय होती? सुरुवातीचंच नाटक. दुसरी गोष्ट, नाटकाचा काहीही अनुभव नाही. बरोबर. आणि इतकं ते गडकरी रंगायतन रसिकांनी आणि ह्या सगळ्यांनी भरलेलं होतं. हो बरं, दुसरी गोष्ट, आमच्या पाठीमागे सगळं ऑडियन्स हो त्याच्याकडे बघायचं नाही आणि बरोबर. बघून हे पिठात बसणं म्हणतात तसं ते पिठात पिठात बसणं बसणं. होतं. ते तबले लावले. माझ्या बाजूला ते वष्ट म्हणून ऑर्गन वादक होते. बर. ते म्हणाले तबले लावून घे वगैरे. तबले लावले सगळे आणि तबले लावून झाल्यानंतर आम्ही परत आतमध्ये गेलो चहा प्यायला. तिथे सगळे एकंदर नटमंडळी रंगलेली वगैरे बघितल्यानंतर असं वाटलं की आता माझ्याकडनं हे होईल की नाही. बरोबर. सुरुवातीला भीती वाटायला काय, रिहर्सल झालेल्या होत्या. नंतर तुमची एक रंगीत तालीम झाली होती. बरोबर. सगळं झालेलं होतं. पण कसं आहे, रंगीत तालमीच्या वेळेला तुमच्याकडे ऑडियन्स असा नसतो की हो. जे लोक आपल्याला बघायला बोलवलेले असतात ते साधारण नटमंडळींचे किंवा आपले माहितीतले लोक असतात. पण बरोबर. इथे कसं, इथे तुम्हाला पूर्ण ऑडियन्सच वेगळा होता. हो हो आणि मुख्य आम्ही दादर मधले शिवाजी पार्कच्या जवळ राहणारे, आमचे तालमी सगळ्यात तिथे झालेल्या, आणि पूर्ण उठून ठाण्यामध्ये गेलेलो. बरोबर. तिथला ऑडियन्स सगळा वेगळा होता. ठाण्याबद्दल ऐकलंही होतं की तिथे खूप रसिक चांगले आहेत वगैरे. बरोबर. आणि मुख्य म्हणजे पहिला दिवस गडकरी रंगायतांचा, हो, त्यामुळे एक जबाबदारी होती, एक उत्साह होता त्या हा, वातावरणात. उत्साह होता. पण चहा पिऊन येऊन बसलो. पहिली घंटा झाली, ठीक आहे, लोक येत होती, काही हे होती. जे माझ्या ओळखीचे होते ती मंडळी येऊन मला भेटून गेली, काही नातेवाईक म्हणा किंवा आणखी काही असे की बरोबर. जे मला ओळखत होते. सगळ्यांनी शुभेच्छा दिल्या. हा, काय कसा आहेस वगैरे, इथपर्यंत ठीक होतं. नंतर दुसरी बेल झाली. दुसरी घंटा झाल्यानंतरही तसं फारसं काही वाटलं नाही. पण ज्या वेळेला तिसरी घंटा झाली त्यावेळेला बरं. पोटात गोळा आला. खरं. कारण अनाऊन्समेंट आतून, नांदी आतून, इथे आपल्याला नीट ऐकायला येईल की नाही. हो. दुसरी गोष्ट, माझं ऐकायला जाणार आहे की नाही त्यांना, बरोबर. काहीच कल्पना नाही कुठल्या गोष्टीची. कारण रंगीत तालमीची गोष्ट वेगळी असते होय, आणि होय. प्रयोगाची वेगळी असते. बरं, हा मी वाजवलेला तबला ऑडियन्समध्ये शेवटपर्यंत ऐकायला जाईल की नाही, बरोबर. काहीच त्याची आपल्याला गॅरंटी नाही. बरोबर. पण ती जी पहिली अनाऊन्समेंट ज्या वेळेला चालू झाली त्यावेळेला असं वाटलं की जाऊ दे, इथून पळून जाऊ आपण. म्हणजे अशी ती एक हे खरंय, होती त्यावेळेला. खरंय. आणि मुख्य दडपण म्हणजे येतं एक प्रकारचं. दडपण होतं. आणि दुसरी गोष्ट, निर्ढावलेला वगैरे त्यावेळेला आम्ही नव्हतो त्या कलेच्या बाबतीमध्ये की नाही. जसं सांगतात गुरु लोक तुम्हाला की अरे तुला काय येतं ते वाजव, तशी अजून ती कंडिशन नव्हती आमची नाही. त्यावेळेला. बरोबर. पण पडदा उघडल्यानंतर नांदी झाली, पडदा उघडला, तो अंक संपला. एक गाणं होतं ते वाजवलं मी. बर. आणि पडदा पडल्यानंतर पहिला अंक संपल्यावर मी आतमध्ये जायला लागलो चहा प्यायला परत. बर. ते आत जायला लागल्यानंतर माझ्या पाठीवर एक थाप पडली जोरदार.
आहा छान वाजवलंस म्हणून. बर वा. मी असं, आणि ती थापच अशी होती की तबल्यावर जे हात मारतील तसे थाप बरोबर. माझ्या पाठीवर होती. बरोबर. म्हणून मी वळून बघितलं. आमच्या नाट्य क्षेत्रामधले मुंबईचे प्रसिद्ध तबला वादक भोजराज साळवी होते ते. अरे वा. बर. आणि त्यांनी पाठीवर थाप मारल्यानंतर एक तर ती तबल्यावरची थाप ती माझ्या पाठीवर आली. बरोबर. मला थोडंसं कोलमडल्यासारखं झालं. बरोबर. कारण माहितीच नाही ना, अनावतपणे त्यांनी थाप दिली आणि बरोबर. म्हणाले, चांगला वाजवतोयस, काळजी करू नकोस. उद्या माझा सौभद्रचा शिवाजी मंदिरला प्रयोग आहे, ऐकायला ये, मी दाखवतो तुला कसं वाजवायचं ते. वा. ते पहिल्या अंकातलं त्यांचं माझं पहिली ओळख, संभाषण, संभाषण त्यांचं पहिली पहिलं. शाबासकी पण म्हणूया आपण. शाबास की हा, म्हणजे त्यांना असं वाटलं की ह्याला आपण काहीतरी सांगू, हो, काहीतरी जास्तीत शिकवू. जादून हा. आपण काही त्याला मार्गदर्शन करावं. ते नाटक पुढच्या अंकातली गाणी वाजवली, नाटक संपलं. नाटक संपल्यानंतर जेवण वगैरे झाली आमची, आम्ही आपापल्या मार्गाने घरी आलो. बर. आणि त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी मी सौभद्र नाटक त्यांचं ऐकायला गेलो. बर. ते नाटक ऐकायला गेल्यानंतर मग असं जाणवलं की तबला कसा ठेवायचा हम्म. नाटक वाजवताना, काय तुम्ही स्टाईलनी वाजवाल बरोबर. किंवा कसं वाजवाल की ते सगळ्यांना ऐकायला जाईल. कारण त्यावेळेला माईक, तुमच्या वाद्यांसमोर माईक नव्हते, हम्म. कलाकारांना माईक नव्हते. बरोबर. 3च माईक असे होते त्यांचे की 2 माईक मध्ये बाजूला आणि 1 माईक मध्ये, अशा 3 माईकवर आणि काय एखाद 2 माईक वरती असतील तेवढे. बरोबर. बरोबर. या सगळ्या ह्याच्यावर नाटक चालायचं. बरोबर. त्यातनं सगळ्यांचे आवाज, त्यातनं ऑर्गनचा आवाज, त्यातून तबल्याचा आवाज हे शेवटपर्यंत ऐकायला आलं पाहिजे. बरोबर. त्यावेळेला मला भोजराज साळवेंनी तबला कसा ठेवायचा आणि त्याच्यावर काय वाजवायचं, कसं वाजवायचं हे सगळं शिकवलं. वा वा. म्हणजे त्यांनी सांगितलं की ज्या वेळेला शिवाजी मंदिरला प्रयोग असेल संगीत नाटकाचे, त्यावेळेला तू इथे येऊन बसायचंस. वा वा. हा मला त्यावेळेचा नाटक शिकण्याचा जो, नाटक वाजवण्याचा शिकण्याचा जो अनुभव, बरोबर. तो त्यांनी मला प्रत्यक्ष दिला. की असं नाही की हा ठेका वाजव म्हणून हा असं शिकवलं नाही, बरोबर. की नाटक वाजवताना काय करायला पाहिजे हे त्यांनी त्यावेळेला शिकवलं. तुम्ही शिवाजी मंदिर मध्ये गेलाय, पण मी अजून गडकरी रंगायतांमध्येच जरा अडकलोय. अडकलाय. कारण असं की पहिला प्रयोग तुमचा, हा. मोठे मोठे कलाकार हा. त्यांनी सादर केलं नाटक पूर्ण, त्यांची प्रतिक्रिया काय होती? एखादी तुम्हाला अशी आठवण राहिली का की हा इथे छान झालं आपल्याकडनं, किंवा अजून आपल्याला काय शिकायचंय, असं काही थोडंसं आठवतंय? हो हो, आठवत आहे ना, नक्कीच आठवत आहे मला. प्रयोग झाल्यानंतर ज्या वेळेला आम्ही जेवायला बसलो होतो, त्यावेळेला परशुराम सामंत ज्यांनी नाटक डायरेक्ट केलं होतं ते, आणि मास्तर दत्ताराम, या दोघांनी मला जवळ बोलवून सांगितलं की आज बरेच दिवसाने आम्ही चांगला तबला ऐकला. वा वा. म्हणजे ही जी घटना आहे, त्याला मला खरं त्यातलं काहीच कळत नव्हतं, पण ते म्हणाले तू चांगला वाजवलंस, बरोबर. हे ह्याच्यामध्ये मला त्यावेळेला सगळं मिळालं. तबलेवाल्याची भूमिका छान वाटली. हा, छान वाटली भूमिका. आणि मग जेवण वगैरे झाले की आम्हाला ते बिदागीचं पाकिट देतात हो प्रत्येक वा प्रयोगानंतर. वा. तो सर्वात महत्वाचा क्षण असतो हो, तो कलाकाराच्या आनंद, एक आयुष्यात. वेगळा आनंद असतो त्याच्यात. तर त्यावेळेला मी तिथे गेलो आणि मला त्यांनी सांगितलं की श्याम काका बोलवत आहेत तुला. पण तिथे गेल्यानंतर सही केली त्या व्हाउचरवर. तो सही करताना माझा हात थरथरत होता की हे पहिलं माझी बिदागी आणि काय. आणि बिदागीचं मी ज्या वेळेला अंक पाहिला, त्यावेळेला मला 25 रुपये बिदागी होती. बर. त्यावेळेस पूर्ण नाटकाची बिदागी 25 रुपये होती. 78 सालची गोष्ट आहे. हो, 78 सालची. आणि ही अशी एवढी बिदागी बघितल्यानंतर म्हटलं ठीक आहे 25. आणि ते सगळं झाल्यानंतर घरी आलो, सगळं झालं. दुसऱ्या दिवसापासून आमचा नाटकाचा अभ्यास चालू झाला सगळा. बरोबर. व्यावसायिक नजर हळूहळू तयार व्हायला लागली असं हा, म्हणूया. तयार व्हायला किंवा लागली. त्याच्यासाठी मार्गदर्शन करणारे तुम्हाला मार्गदर्शन करायला लागले, करायला लागले. सारखे. ते एक झालं. आणि दुसरी गोष्ट, त्यावेळेला षण्मुखानंद हॉलमध्ये एक नाट्य संगीताचा कार्यक्रम होता. बर. त्यावेळेला साळवी आणि गोविंदराव पटवर्धन ऑर्गनला वा. असा कार्यक्रम तिथे होता वाजवायला. तर मला साळवींनी सांगितलं की त्या दिवशी संध्याकाळी 6 वाजता षण्मुखानंदाला ये. बर. म्हणलं काय नाटक आहे का? म्हणलं कारण मला म्हणजे हे नाटकच वाजवणार ना. बरोबर. नाही, नाट्य संगीताचा कार्यक्रम आहे आणि 2 मध्यंतराचा कार्यक्रम आहे. बर. मोठा होता. मोठा होता कार्यक्रम. त्याच्यामध्ये जवळजवळ 17-18 कलाकार गाणार होते. बर. राम मराठे, सावकार, सगळे जेवढे म्हणून त्यावेळेला मास्टर दामले बर. आणि हे सगळे जण जे होते त्यावेळेला गाणारे होते तिथे.
त्यामुळे मी ते ऐकायला गेलो त्यावेळेला मला असं लक्षात आलं की नाट्यसंगीतामध्ये नाटकात वाजवलेला तबला आणि नाट्यसंगीत स्टेजवर ज्या वेळेला गातात हा. त्यावेळेला वाजवलेला तबला ह्याच्यामध्ये बराच फरक आहे. खरंय खरंय खरंय. ते तिथे मला शिकायला मिळालं. बरोबर. आणि मग ह्या लोकांच्या ओळखी होत 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 मग असं कधी कधी लोक बोलवायला लागले कार्यक्रमाला. तोपर्यंत मग आमच्या क्लासवरची जी लोक होते, रमण कीर्तने, नरेंद्र दातार, आरती अंकलीकर बर. वगैरे, आम्ही मग बसायचो कोणाच्या ना कोणाच्या घरी. बरोबर. मग हे हळूहळू करता करता यशवंत बुवांनी मला बोलवलेलंच होतं. हो. मग बुवांच्याकडे गेल्यानंतर तिथे काही लोकांच्या ओळखी झाल्या, घांगरेकर आहेत म्हणा किंवा रामदास कामत वगैरे, वा. या सगळ्यांच्या. बर. मग ते लोक बोलवायला लागले मला. हे सगळं करत करत जेव्हा माझं पेपरला नाव यायला लागलं त्यावेळेला आमचे संघाचे लोक जागे झाले. बर. पण इमर्जन्सीच्या काळामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे दत्त मंदिरामध्ये गुरुवारी भजनं व्हायची. बर. तर आता माझं नाव पेपरला येत आहे म्हटल्यानंतर ते म्हणाले, अरे आपला माधव आहे, त्याला आपण बोलवूया. बर. म्हणून मग एक दिवस ते माझ्याकडे आले आणि मला म्हणाले की बा असं असं आहे की आपण बसतो आहोत. ते त्यांच्या भाषेत ते म्हणाले, नेहमीची संघाची भाषा असते तशी. बरोबर. आणि म्हणलं ठीक आहे, मी येतो गुरुवारी. नाही म्हणे, तू तसा येणार नाहीस, आम्ही तुला बोलवायला येतो. बर. म्हणून बरोबर 8:30ला मला ते बोलवायला आले. मी त्या श्री सिनेमा जो मुंबईला आहे त्याच्या मागच्या बाजूला दत्त मंदिर होतं ते. बर. तिथे मला घेऊन गेले आणि मग तो एक सिलसिलाच चालू झाला की दर गुरुवारी तिथे जाऊन भजन वाजवायचं त्यांचं. अरे वा, छान. आणि हे सगळं होत असताना तिथे मग बरेच मोठे मोठे भजनी मंडळातले लोक यायला लागले. बर. की कृष्णा भाटकर होते, प्रभाकर नागवेकर होते, नंतर बागडे बुवा यायचे किंवा बरोबर. त्याच्यानंतर स्नेहल भाटकर यायचे. बर. म्हणजे असे सगळेजण तिथे भजनाचे सेवा करायला यायचे. बर. आणि मग नवरात्रामध्ये तिथे एक उत्सव व्हायचा, 3 दिवस शेवटचे उत्सव व्हायचा. तो उत्सवामध्ये काही काही लोक यायचे, गाणं गायचे. त्यावेळेला आमची नेमणूक तिथे होती. बरोबर. आणि दत्त जयंतीच्या वेळेला तिथे 8 दिवसाचा सप्ताह व्हायचा, तिथे नेमणूक माझी होती. बर. त्यावेळेला तिथे स्नेहल भाटकर स्वतः गायला आले होते. बर. आणि स्नेहल भाटकर गायला आल्यानंतर म्हटलं ठीक आहे, एक साधा माणूस, पॅन्ट शर्ट घातलेला, काही दिखावा नाही, काही नाही, टोपी फक्त एक घातलेली. बरोबर. आणि नाव फक्त ऐकलं होतं की प्रत्यक्ष माणूस कोण आहे त्या दिवशी मी पाहिलं. बरोबर. कारण स्नेहल भाटकर हे आपल्या इंडस्ट्रीमधलं नाव, फार मोठं नाव. हो, त्यावेळेला प्रश्नच नाही. तर ते सगळं तिथे झाल्यानंतर मग एक दिवस मला स्नेहल भाटकरांचा निरोप आला किंवा माधव, तू अमुक अमुक तारखेला काय करतोयस? बर. तर म्हणलं अजून तरी मी तिथे काही नाहीये, ती तारीख माझी मोकळी आहे. बर. आणि मग म्हणाले ठीक आहे, मग तू असं कर, उद्या सकाळी मला घरी येऊन भेट. वा. माधवजी, मला असं वाटतं नकळत नाट्यसंगीतावरनं सुगम संगीताकडे तुमचे म्हणजे वाटचाल झाली. आणि तुम्ही गुरुवारी जे काही दत्त मंदिरामध्ये वाजवत होतात ती भजनं होती. आणि आता स्नेहल भाटकरांनी तुम्हाला सुगम संगीताच्या कार्यक्रमासाठी म्हणून हे निमंत्रण दिलेलं होतं. तर हा जो बदल आहे आणि त्याच्यासाठी जी साथ तुमची बदलणार होती ती आपण जाणून घेऊच या. पण ह्या भागापुरता मी तुमचा निरोप घेतोय. आणि रसिक हो, स्नेहल भाटकरांबरोबर हे समीकरण कसं काय जमलं हे आपण नक्की पुढच्या भागात जाणून घेऊया. नमस्कार.